तर एक वेगळा प्रश्न आहे. संजय राऊतांचं जे पुस्तक प्रकाशन होतंय उद्या नरकातला स्वर्ग, त्यामध्ये अनेक दावे करण्यात आलेले आहेत. सोशल मीडियावर देखील त्या दाव्यांच्या बातम्या सुरू आहेत. काय नेमकं त्याच्यामध्ये असं त्यांनी म्हटलेलं आहे की पवार साहेबांनी छुप्या रस्त्याने मोदी आणि शहांना मदत केली, कायद्याच्या चौकटीच्या बाहेर जाऊन मदत केली. खरं म्हणजे त्याच्यावर बोलण्यासाठी आमचे प्रवक्ते बोलत असतात, परंतु मी एवढंच सांगतो की शिवसेना प्रमुखांचे विचार आणि त्या विचारांवर निष्ठा ठेवून काम केलं असतं तर नरक किंवा स्वर्गातला नरक पाहण्याची वेळ त्यांच्यावर आली नसती. आज शिवसेना प्रमुखांच्या विचारांची बेईमानी केली, गद्दारी केली आणि म्हणूनच आम्हाला नवीन दुसरं पाऊल उचलावं लागलं आणि ते जनतेने त्याचं स्वागत केलं आणि म्हणून विधानसभेमध्ये त्याचं प्रतिबिंब आपण पाहिलं. लोकांना विकास पाहिजे आणि विचारधारा, तर बाळासाहेबांची विचारधारा घेऊन आम्ही पुढे गेलो आणि म्हणूनच आज त्यांचं जे पाप आहे, त्यांनी जे बाळासाहेबांनी सांगितलं काँग्रेस बरोबर जाऊ नका, ते पाप त्यांनी केलं आणि हे पाप लपवण्यासाठी किती वेळा तुम्ही मोदीजी आणि शहाजी अमित शहांवर टीका करणार? अरे बाळासाहेब तर खुल्या मनाने हिंदुत्वाचा विचारधारा घेऊन पुढे जाणाऱ्या मोदीजींना खुलेआम पाठिंबा दिलाय. अमित भाईंना त्यांनी खुलेआम पाठिंबा दिलाय. बाळासाहेब मोठ्या मनाचे होते. हिंदुत्वाचा विचार आणि प्रसार करणारे मोदीजी यांच्या मागे उभं राहण्याचं खुलेपणाने, मोकळेपणाने, मोठ्या मनाने बाळासाहेबांनी तो निर्णय घेतला आणि मोदीजी श्रद्धा ठेवली आणि बाळासाहेबांची जे काही त्यांच्या त्या काळामध्ये एक दुसऱ्याच्या पाठीमागे उभे राहण्याचं काम केलं, त्याची जाणीवही ठेवली. त्यामुळे हे दरवेळेला बाळासाहेबांच्या नावाच्या पाठीमागे किती वेळा हे तुम्ही तुमचं पाप लपवणार? तुम्ही ते बाळासाहेबांचा खोटा आवाज काढण्याचा पाप करताय, काय काय करताय, बाळासाहेबांचे विचार विकण्याचं काम करताय. तुम्हाला खरं म्हणजे या देशाचे प्रधानमंत्री मोदीजी आणि अमितभाईंवर बोलण्याचा अधिकार राहिलेला नाही, एवढंच मी या प्रसंगी सांगतो. अरे भैया देखिए, ये बात मैं इस पे सही में कभी कोई स्टेटमेंट दिया ही नहीं. हमारे प्रवक्ता लोग बात करते हैं. फिर भी मैं आज इतना ही कहूंगा कि हमारे हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाला साहब ठाकरे जी के विचार, उनकी विचारधारा और उस पर निष्ठा रखकर ये अगर काम करते, ये अगर चलते, तो ये ऐसा किताब क्या लिखा है, नरक स्वर्ग में नरक, नरक और स्वर्ग में नरक देखने का मौका नहीं आता था उनको, उनके ऊपर ये समय नहीं आता था, क्योंकि शिवसेना प्रमुख जी के विचारधारा को उन्होंने तोड़-मोड़ दिया. उनके शिवसेना प्रमुख के विचार को त्याग दिया और जो शिवसेना प्रमुख जी कहते थे मेरी कांग्रेस नहीं होने दूंगा, नहीं तो मेरी दुकान बंद करूंगा, उन्हीं के साथ गए, इसलिए ऐसी किताब लिखने की जरूरत पड़ी. और मैं इतना ही कहूंगा कि हमने जो निर्णय लिया है, कभी भी अपना पाप छुपाने के लिए एकनाथ शिंदे दिखता है, उनको मोदी जी दिखते हैं, अमित भाई दिखते हैं. कितने बार करोगे ऐसा? बाला साहब ठाकरे जी ने खुलेआम मोदी जी को सपोर्ट किया था. जो मोदी जी हिंदुत्व के विचारधारा को आगे बढ़ाने वाले मोदी जी है, वो मुख्यमंत्री थे जब गुजरात के, तब उन्होंने खुलेआम उनको समर्थन दिया था, क्योंकि मोदी जी, उनको पता था एक देशभक्त है, एक राष्ट्रभक्त है, राज्य को आगे बढ़ाने वाले, देश को आगे बढ़ाने वाला नेता है. और इसीलिए उनको पता था कि मोदी जी की जरूरत राज्य को भी है और देश को भी है. और तभी उनको पता था, इसलिए उन्होंने कहा था कि मोदी जी के पीछे वो खड़े थे, अमित भाई के पीछे वो खड़े थे. वो जो करते हैं खुलेआम करते हैं, छुप छुप के नहीं करते हैं, बंद दरवाजे के पीछे काम नहीं करते हो. और इसलिए कितने बार उनको आप आरोप करोगे? आज जो देश को आगे बढ़ाने का काम, आज पाकिस्तान को मुंह तोड़ जवाब देने का काम किसने किया है? देश के प्रधानमंत्री मोदी जी ने किया है. और इसलिए बाला साहब ठाकरे जी के विचार वो भी यही थे, उनकी भूमिका यही थी, देशभक्त और राष्ट्रभक्ति की भूमिका थी.
और इसलिए क्या क्या करते हो नौटंकी। बाबा साहब ठाकरे जी का आवाज निकालता हूँ नकली, ये समय आपके ऊपर आया है। इसलिए बाबा साहब ठाकरे जी की विचारधारा छोड़ने की वजह से जो पाप किया है वो भुगतना पड़ रहा है और ऐसी किताब निकालनी पड़ रही है। मैं इस पे ज्यादा कुछ कहना नहीं चाहता हूँ, लेकिन मैं इतना ही कहता हूँ, आज पूरे देश में, पूरी दुनिया में मोदी जी ने जो काम पाकिस्तान के खिलाफ किया है, हमारे पहलगाम में जो हमारे बेकसूर लोगों को मारा है पाकिस्तान के आतंकवादियों ने, हमारे बहनों का सिंदूर पोंछने का काम पाप किया है, ये ऑपरेशन सिंदूर लॉन्च करके वो पाकिस्तान को मुंह तोड़ जवाब दिया है। उनके एयर बेस को तहस नहस कर दिया है, आतंकवादी अड्डों को तहस नहस कर दिया है। भारत का जो हमारा भारत की ताकत जो है ब्रह्मोस, उसकी ताकत दुनिया ने देखी है। ऐसे प्रधानमंत्री, जो लड़ाकू प्रधानमंत्री, जो बोलते हैं गोली का जवाब तो गोलों से देंगे, ऐसे लोगों को आरोप करते हैं। अरे वो कहा, आप कहा, कुछ भी हो गया तो तुरंत उनको आरोप लगाना। ये देश की जनता जो है ये पूरी तरह समझदार है।